ती म्हणतात तुम्ही उपाशी राहा, आम्हाला खाऊ द्या ना, हे तुम्ही कशासाठी सांगता. आता माझा मुलगा आहे, मला वाटायचं की त्यानं विद्यासंपन्न व्हावं, आहे चांगला, बुद्धिमानच आहे. तो म्हणाला तुम्ही प्राध्यापक झालात नशिबानं, ह्या गावात कॉलेज निघालं, तुम्ही आलात, तुम्हाला घेतलं, तुम्ही प्राचार्य झालात, उत्तम. आता ह्या पदवीनिशी पुन्हा ह्याच कॉलेजमध्ये अर्ज केला, क्लार्क म्हणून तर तुम्हाला घेतील का. आणि सगळीकडे राखीव जागा आहे, शेवटी प्राध्यापक होणं हे वाटतं इतकं उद्या सोपं राहणार नाही. त्यापेक्षा मी इथून तिथे जाईन आणि ते काम करीन, ते सोडून पलीकडे जाईन आणि दुसरं काम करीन. जसं बाजार करणारे लोक असतात बघा, आमचं कायमचं दुकान नाही, पण आठवड्याचा बाजार, आज इथला उद्या तिथला, गिराईक बांधलेला आहे, फक्त आम्ही फिरतो, ही मानसिक तयारी त्यांची असते. तसं त्यानं फार्मसीचा कोर्स घेतला, उत्तम चाललंय त्याचं. तो म्हणाला मी अर्ज करणार नाही, एक कंपनी सोडली, मी दुसरीकडे जाऊ शकतो, मला नोकरी मिळू शकते किंवा मी व्यवसाय करू शकतो. प्राध्यापकानं चुकून कॉलेज सोडलं, सोडत नाहीत प्राध्यापक, कळलं का, पण सोडलं, त्याला दुसरं कॉलेज नाही. म्हणजे हा विवाह संबंधासारखाच आहे की एकदा लग्न झाल्यानंतर सुखासुखी घटस्फोट घ्यायचा नाही. फारच हातगायवर प्रकरण आलं तर मग शेवटी मुलीला कुठेतरी धाडणं वगैरे हा मार्ग आहे. तसं मुलांना वाटा मोकळ्या पाहिजेत, मग ती स्वाभिमानानं जगतात. नाहीतर मग शेवटी MA होऊन 3 वर्ष झाली, आता पुढं बहुतेक म्हाताराच होईल, मग ते आमच्या साहेबांना भेटलास का, मग त्यानं जायचं इकडे जात, नमस्कार करायचा, नाही आलो होतो, काय काम भेटायचं होतं वगैरे. ही लाचारी आमच्या मुलांच्या वाट्याला काय तर त्यांच्या वाटाच मोकळ्या राहिल्या नाही. म्हणून विद्यार्थ्यांना कर्तृत्वाच्या हजारो वाटा उपलब्ध होतील असं शिक्षण ही या देशाची गरज आहे. आणि या शिक्षणाचा परिणाम व्यक्तीचा विकास, समाजाचं स्वास्थ्य यावर तर होणारच आहे, पण राष्ट्राच्या उन्नतीवर सुद्धा. आपल्याकडे जेवढे पदवीधर आहेत त्यांची संख्या विचारात घेतली तर अमेरिकेमध्ये सुद्धा पदवीधरांची एवढी संख्या नाही. माणसं इतकं शिकण्याच्या फंदात पडत नाहीत. जर वाचन करता येतं, घरामध्ये इन्सायक्लोपीडिया ते ठेवतात आणि एक मला याचा अभ्यास करायचा, तेवढंच त्याच्या आधारानं अभ्यास करतात आणि व्यवसायाला सुरुवात करतात. हे असं आता मी MA होणार, मग MPhil होणार, मग सेटची परीक्षा, नेट धरून देणार, असला काही प्रकार तिकडे नाही आहे. कारण का तर उद्योग केल्यानंतर पोट भरतंय त्यांना माहिती आहे आणि उद्योग करता आला पाहिजे. आश्चर्य वाटेल तुम्हाला की साधं टॉयलेट साफ करणं हे एक तंत्र आहे, त्यालाही काही उपकरणं लागतात आणि ते कसं उत्तम रीतीनं करायचं त्यालाही नैपुण्य आहे, त्याचे अभ्यासक्रम आहेत आणि ते काम करणाऱ्या माणसाला हजारो डॉलर्स अमेरिकेत मिळतात. तो बंगल्यात राहतो आणि फोनवरून अपॉइंटमेंट त्याची घ्यावी लागते की आमची बाथरूम तुंबली आहे, त्यात तुम्ही कधी येऊ शकाल. आणि मग तो बघतो डायरी आणि सांगतो मी उद्या येईन, तोपर्यंत तुम्ही बाहेर आंघोळ केली तरी चालेल. कसं का, अर्थात त्यांच्याकडे आंघोळच कमी प्रमाणात होते त्यामुळं काही अडत नाही, परंतु मग त्यांना कामामध्ये कमीपणा वाटत नाही. त्या शरीरश्रम आणि बुद्धिमत्ता याच्या बळावरती उपयोगी पडणारं कुठलंही कृत्य करून माणसाला इतमामानं जगता येतं, हे प्रगत राष्ट्रांनी सिद्ध केलं आहे. आम्ही अजूनही तेच बोलत असतो, माणूस कसा विद्वान पाहिजे, जिव्हाग्रावर सगळ्या विद्या पाहिजेत. अरे सगळं जिव्हाग्रावर जर असतं तर किती बरं झालं असतं. पण जिव्हाग्राला काही तसा फारसा अर्थ नाही, हातून काही होत नाही. उद्या भाकरी माझ्या जिव्हाग्रावर आहे, स्वयंपाक करण्याचं कारण नाही, तोंडचं पाणी पडेल, जिभेला आग्रह राहणार नाही अशी परिस्थिती आहे. म्हणून शेवटी कार्यक्षमता, कृतिशीलता हे शिक्षणाचं अंग पाहिजे. आणि महात्मा गांधींनी हे वारंवार सांगितलं होतं की तुमच्या मुलांना 2 हात आहेत हे त्यांना वारंवार सांगा. जगातल्या कुठल्याही प्राण्याला असे हात नाहीत. माणूस हा एकच प्राणी हात असणारा आहे. ज्यार्थी त्याला हात आहे त्यार्थी त्याच्या हातून काहीतरी घडलं पाहिजे. काय घडावं हे त्याला कळावं म्हणून त्याच्याजवळ बुद्धी सुद्धा आहे. आणि जे करणं आवश्यक ते करताना त्याला आनंद व्हावा म्हणून त्याच्याजवळ भावना सुद्धा आहे. त्या शेवटी बुद्धी, भावना आणि संकल्पशक्ती यांचं संघटितरित्या संस्करण करून त्याचं व्यक्तिमत्व संपन्न करणं हे शिक्षणाचं प्रयोजन आहे. हे महात्माजींनी सांगितलं. खुद्द गांधींचं शिक्षण कुठे फार झालं होतं, झाले ते बॅरिस्टर वगैरे. गांधी लौकिक अर्थानं स्कॉलर नव्हते. वर्गामध्ये अगदी काठावर पास होणारा लाजरा बुजरा विद्यार्थी ही गांधींची त्या काळची योग्यता. ते गांधी
आशिया खंडाचं, जगताचं, भारताचं नेतृत्व करू शकले, उत्तम इंग्लिश लिहू शकले. का तर गांधी श्रमसहिष्णू होते. ते आश्रमात राहत होते, झोपडी उभी करत होते, शेती करत होते, उत्तम स्वयंपाक करत होते. गांधी उत्तम स्वयंपाक करीत, भाजी चिरत. विनोबाजी पहिल्यांदा गांधींना भेटायला गेले, त्या गांधीजी भाजी चिरत होते. विनोबाजी गेल्यानंतर म्हणाले, या बसा, ही घ्या वेळी, चिरा भाजी. आता हे त्याला कुणी विद्वान म्हणेल का, भाजी चिरता यायला नको का? आम्ही हे कळी कोणाला सांगितलंच नाही की स्वयंपाक करता आला पाहिजे. माझ्या नशिबानं मी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या वसतिगृहात काही काळ राहिलो. तिथे विद्यार्थ्यांनी स्वतःचा स्वयंपाक स्वतः करायचा असा संकेत होता, कारण गरिबांना स्वतःची भूक स्वतःच्या प्रयत्नांनी भागवता आली पाहिजे म्हणून ते आचार्य ठेवू देत नव्हते. आम्हीच स्वयंपाक करायचा, चांगलं नाहीतरी आम्हीच करायचा. आलटून पालटून 2-2, 4-4 विद्यार्थ्यांचे गट आणि त्यांनी तो स्वयंपाक करायचा. पुढे मला तो स्वयंपाक बरा जमू लागला. सुरुवातीला थोडा त्रास झाला. पीठ मळताना पाण्याचं प्रमाण चुकायचं आणि तोंडाला पीठ लागायचं. हा प्रकार सुरुवातीला झाला, पण पुढे त्यात एक निपुणता आली. पण हे कौशल्य हे अंगी आल्याशिवाय माणूस स्वावलंबी होणार कसा? अर्थात उत्तम स्वयंपाक करता येतो या गोष्टीची जाहीर वाच्यता करणं हे फायद्याचं नाही, हे मला फार पूर्वी कळलं. नाहीतर काही संस्था अशाही निघतील की आपणाला हेही अंग आहे आम्हाला कळलं, तर एक भाषण करा आणि एक पंगत उठवा, नाही एका व्हाउचरमध्ये 2 कामं होतील. कसं काय? कारण आलेल्या पाहुण्याचा परिपूर्ण फायदा घेण्याकडे लोकांचा कल असतो. परंतु आता हे प्रत्येक स्त्री पुरुषाला, विशेषतः प्रत्येक मुलाला स्वयंपाक करता आला पाहिजे हा आग्रह का धरला जात नाही? हा परीक्षेचा भाग व्हावा. तुला भूक लागते ना, तुला स्वयंपाक करता आला पाहिजे. नाही, मी तो कधीच केला नाही, मला कधीच. मग जेवतोच कशाला जर करता येत नाही तर? म्हणजे आपल्या शिक्षणामध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी आहेत. 1-2 फक्त मनोरंजक गोष्टी कदाचित सांगितल्या असतील किंवा नसतील, पण सांगतो. ते विनोबाजी हे तसे अत्यंत बुद्धिमान, ऋषितुल्य जीवन जगणारे तपस्वी. तर त्यांना या पुस्तकी शिक्षणाची अतिशय चीड होती. वस्तुतः ते विद्वान होते. संस्कृत पासून बंगाली पर्यंत त्यांना अनेक भाषा ज्ञात होत्या. त्यांनी कुराण मुळातून वाचलं होतं आणि त्याचा अनुवादही केला होता. म्हणजे विनोबाजींची खऱ्या अर्थानं अनेक विद्याक्षेत्रामध्ये अगदी वाखाणण्यासारखी गती होती. ते विनोबाजी सूत कातण्यापासून जमीन खोदण्यापर्यंत सगळी कामं करीत असत. का तर गांधींच्या आश्रमाचा हा एक रूढ परिपाठ होता की अंग मेहनतीची सगळी कामं प्रत्येकानं करायची. आणि गांधीजींच्या आश्रम व्रतामध्ये शरीरश्रम हे आहे. मी आपणाला पूर्वी सांगितलं की ही काया ही प्रत्यक्षामध्ये थोडी तरी शिणवली पाहिजे. कुठेतरी कायेच्या माध्यमातून काहीतरी केलं पाहिजे. आणि कायक वे कैलास म्हणजे शेवटी कैलासाला जाण्याचा मार्ग कोणता असं बसवेश्वरांना जेव्हा विचारलं तेव्हा कायेनं कर्म करीत राहणं, कायक हेच कैलास असं ते म्हणाले. म्हणून कायकाला कुठे किंमत आहे आपल्या ह्याच्यात? काही नाही. उत्तम कपडे घाला, अजिबात डाग बी कुठे पडू देऊ नका. जीवनावर पडला तरी चालेल, पण कपड्यावर असता कामा नये. आणि उत्तम रीतीनं परीक्षा द्या. ह्या पलीकडे मुलांना आम्ही काही सांगत नाही. तर विनोबाजींना कोणीतरी तथाकथित विद्वान भेटायला गेले, भारतात राहिले, पुन्हा परदेशात निघाले होते. अगोदर परदेशात होते, मग स्वदेशात आले, पुन्हा त्यांना परदेश आठवू लागला, परत निघाले. त्या विनोबाजींना म्हणाले, राहिलोही असतो देशात, पण मला इथे काही मनासारखं काम मिळत नाही आणि त्यामुळे माझ्या विद्येचं किंवा विद्वत्तेचं चीज होत नाही. त्या विनोबाजींनी जरा विचारलं की असं खरं होणार नाही. तुमच्याजवळ चांगलं जर काही असेल तर त्याचं चीज होत नाही, असं होणं शक्य नाही, कारण या जगाला प्रत्येक चांगल्या गोष्टीची गरज आहे. मग त्यांनी सहज विचारलं की बाबा तुम्हाला अंगावर कपडे आहेत, शिवता येतात का? स्वयंपाक करता येतो का? पादत्राणं तयार करता येतात का? घराची बांधणी करता येते का? म्हणजे साधारण जगण्याशी संबंधित असणाऱ्या अनेक गोष्टींच्या संदर्भात त्यांनी विचारलं की तुम्हाला हे जमतं का, तुम्हाला ते जमतं का? तर त्यावर त्यांनी सांगितलं मला यातलं काही जमत नाही. मग तुम्ही शिकला काय असं त्यांनी विचारलं. नाही म्हणाला, मी ग्रंथ वाचली, टिपणं काढली, पदव्या घेतल्या, विद्वान झालो वगैरे वगैरे. त्यावर विनोबाजी म्हणाले, हे खोटं आहे सगळं. ज्याला काहीच करता येत नाही त्यानं पुस्तकं वाचली म्हणून तो विद्वान होऊ शकतो यावर माझा विश्वास नाही. म्हणून कृतिशीलता हे जीवनाचं एक अंग आहे. आणि तुम्हाला काहीही जमत नाही, तुमचा आदर लोकांनी करावा याला काही अर्थ नाही. म्हणून परिश्रम संस्कार हा विद्यार्थ्यांच्यावरती झाला पाहिजे, विद्यार्थिनींच्यावरती झाला पाहिजे. मग आता तो मुद्दाम अभ्यासक्रमात जर ठेवला समजा, आहे हल्ली फार मूल्य शिक्षण आहे, बरंच कार्यानुभव आहे, एवढे भारदस्त शब्द आहेत. कार्यानुभव
काहीच कळत नाही कार्यानुभव म्हणजे काय. पोरांना वाटतं हे कार्यानुभव म्हणजे भयंकर आहे, त्रास असणार. मूल्य शिक्षण. अरे मूल्य शिक्षण काय? मला सांग, खरं बोलण्यात आनंद आहे का खोटं बोलण्यात आनंद आहे? खरं बोलण्यात आहे. बरं, दुसऱ्याला फसवण्यात आनंद आहे का मदत करण्यात आनंद आहे? मदत करण्यात आनंद आहे. यालाच मूल्य शिक्षण म्हणायचं. मुद्दाम मूल्य शिक्षण हे भारदस्तना वापरायचं आणि पोरांना भयचकित करायचं. मूल्य शिक्षण चांगल्याला चांगलं म्हणायचं का वाईटाला चांगलं म्हणायचं? तर चांगल्याला चांगलं म्हणायचं, वाईटाला वाईट म्हणायचं, हे मूल्य शिक्षण आहे. पण इतकं सोपं करून कधी शिकवायचं नसतं. मग वर्षभर काय करायचा मोठा प्रश्न. म्हणून गुंता निर्माण करणं आणि पोरांना चक्रावून सोडणं आणि हाच अभ्यासक्रम मानणं असा हा प्रकार झालेला. तोच कार्यानुभवाच्या बाबतीत की मुलांना काहीही सांगू नका, फक्त शाळेचं आवार न सोडता एक तासभर थांबा, घरी जाऊ नका आणि वर्गाती बसू नका. काय जमतंय बघा बरं तुम्ही. आणि एक 10-12 कार्यक्रम त्याला सांगावेत की आंब्याच्या झाडावरती कैऱ्या असल्या, 2 जमल्यास काढा. हे नारळाचं झाड आहे, त्याचे 2 नारळ कुणी काढू शकला तर आनंद वाटेल. त्याला संधी द्यावी. आणि पलीकडचा एक नळ फुटलेला आहे, जमेल का कुणाला जरा मध्ये काहीतरी बसवणं, ते पाणी वाहत आहे. तर ही कामं नुसतं लक्ष वेधावं. अहो मुलं आपण करतील, हे तुम्हाला सांगतो, आनंदानं करतील. पण त्यांना इकडे जाऊ नका, ह्याला स्पर्श करू नका, तिकडे पाहू नका, ते पायाखाली येऊ देऊ नका. आणि मग त्यांनी करायचं काय तासभर, हा मोठा प्रश्न. म्हणजे चैतन्य इतकं अंगामध्ये रसरसत असताना हे करू नका ते करू नका असं सांगून त्यांना शेवटी काहीतरी करा असं म्हणायचं. आता काहीच करू नका असं एका बाजूने म्हणायचं आणि आयुष्यात काहीतरी करून दाखवा. कधी दाखवा? ही तुमची 3 माही 6 माही 9 माही यामध्ये अंत होण्याची वेळ येते. ह्या परीक्षा जर बाजूला केल्या तर मुलं अभ्यास करतील, हे मी तुम्हाला सांगतो. परीक्षा प्रकारच पुसून टाका ना. अहो ज्याला करावा वाटतो त्याने अभ्यास करावा, ज्याला करायचं नसेल त्याने झोपा काढाव्यात. ही सक्ती काय की अभ्यास केलाच पाहिजे, जेवण केलं पाहिजे असं काही परिपत्रक काढावं लागतं का? माणसं जेवतात. झोपलं पाहिजे असं काही सर्क्युलर आहे का? माणसं झोपतात. जे आवश्यक ते माणसं न चुकता करतात. पण अभ्यास का करीत नाहीत? तर त्यांना माहीत असतं याला काही अर्थच नाही, कशासाठी हे करायचं. आणि म्हणून अभ्यासामध्ये रुची निर्माण व्हावी, स्वतंत्रता निर्माण व्हावी. परीक्षा खरोखरच जर बाजूला केल्या कसलंही नुकसान होणार नाही. मग काही लोक परीक्षार्थी जे असतात, विशेषतः पांढरपेशे, उच्चवर्णीय, परंपरेनं सुविद्य, ते त्याला विरोध करतील का? अहो आमची मुलं व्याकरण शुद्ध लिहितात, उत्तम लिहितात, त्यांना पुढे प्रवेश मिळणार आहे. अहो कुठलाही मुलगा कोणत्याही अभ्यासक्रमासाठी आवश्यक ती अनुरूपता असणार आहे किंवा नाही ताबडतोब सांगता येईल. ताबडतोब. हा दुकानदार होण्याच्या पात्रतेचा आहे का? हे सांगायला 2 दिवस पुरतील, जास्त नाही. 2-4 कामं त्याला सांगायची, ताबडतोब हे कळेल. म्हणजे माझ्याच जीवनात घडलेला एक प्रसंग. एका कापड दुकानामध्ये कापड विकण्यासाठी कुणीतरी एक नोकर हवा होता. अर्थात मला स्वावलंबी व्हायचं होतं. मग मी गेलो, म्हटलं बाबा मी हे काम करून पाहतो. मी 2 तासाच्या आत ते दुकान सोडलं. का तो गज घेतल्यानंतर तो लागला सरकायला आणि अचूक मला ते काही कापड मोजता येईल, जरा जास्तच माझ्याकडून दिलं जाऊ लागलं आणि दुकान बंद पडण्याची भीती दुकानदाराला वाटू लागली. तर त्यानं सांगितलं की पुढच्या आठवड्याचा पगार हा घे, पण तू चा. आणि मलाही बरं वाटलं की काय जमणार नाही तर उगीच वेड्यासारखा आठवड्याचा पगार असाच आपण एक ठिकाणी मिळवत राहिलो तरी आपलं बरं चालेल असं. म्हणजे इथं पुन्हा काही स्किलचा भाग आहे. म्हणून विद्यार्थ्यांच्या अंगी नैपुण्य हे तर पाहिजे, असा इतका बदल केला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की बा आम्ही ज्याला चारित्र्य म्हणतो की शिकलेला माणूस लबाडी करणार नाही, दुसऱ्याच्या उपयोगी पडेल, तो भला असेल याची ग्वाही देता येते का? काही अडाणी माणूस चांगला असेल पण शिकलेला चांगला असेल, निर्व्यसनी असेल, चारित्र्य संपन्न असेल आणि समाजाच्या हिताच्या गोष्टी करत असतील, अशी काहीच खात्री नाही. मग शिक्षणाचा नेमका संबंध कशाशी? म्हणजे विवेकानंद म्हणत असत की इट इज मॅन मेकिंग एज्युकेशन दॅट वी वॉन्ट, इट इज कॅरेक्टर बिल्डिंग एज्युकेशन दॅट वी वॉन्ट. माणूस घडवणारं आणि चारित्र्य संवर्धित करणारं शिक्षण हवं. तर असं शिक्षण कुठं दिलं जातंय? आम्ही सुद्धा आपण सगळेच शिकलेले लोक आहोत, इथे बसलेले बहुसंख्य. एक शहर हे ऑफिसर आहेत, कोणी इंजिनियर आहेत, कोणी आणखी डॉक्टर आहेत, पण केवळ या पदवीपर्यंत ते पोहोचले म्हणून ते खरं बोलतील याची खात्री देता येईल का हो? आता ठीक आहे बाबा, प्रत्येकाला खरं सांगता येत नाही. राजकारणात तर खरं सांगणं हे जरा अवघड आहे.
खरं बोलता यावं पण बोलता येत नाही. जसं एखाद्या उमेदवाराला तुम्ही सांगितलं की काय बुवा आम्हाला चांगला उमेदवार निवडून द्यावा असं वाटतं, पण आहेत ते सगळे जवळजवळ वाया गेलेले लोक आहेत. त्यामध्ये कमी वाया गेलेले तुम्ही असल्यामुळं कळलं का आम्ही तुम्हाला मत देऊ. आता शेवटी जो कमी वाईट तो चांगला म्हणण्याची वेळ आली. चांगला माणूस निवडून येईल याची खात्री नाही, पण निवडून आलेले चांगले असतात. कारण नवले साहेब माझ्यासमोर बसले ते अशा स्थितीत कळलं का. पण खरं बोलायची या जगात सोय म्हणजे शिक्षणाचा एवढा प्रसार झाला, पण आपण सत्यकथन करू शकत नाही. मग शिकलेल्या माणसांचं वेगळेपण काय. हे माझ्या गावात माझ्याबरोबर शाळेत काही वर्ष राहणारे आणि नंतर शाळेला कंटाळून निघून जाणारे काही मित्र आजही हयात आहेत. ते मला नेहमी विचारतात की तू काय करतोस. आता त्याला म्हटलं बा मी तसं विशेष काही करत नाही, पण मुलांना शिकवतो. तर कुठल्या मुलांना शिकवतोस. तर जे शिकण्यासाठी येतात त्यांना. आणि मुलं केवढी असतात तर असतात एक 16, 17, 18 वर्षाची. त्यावर त्यांचं म्हणणं असं की एवढ्या मोठ्या मुलांना शिकवावं लागतं का. तर म्हटलं लागतं बुवा. आपल्या देशात फार मोठ्या मोठ्या लोकांना सुद्धा शिकवावं लागतं. ही 18 वर्षाची मुलं काही फार मोठी नसतात. त्यावर त्या खेडूतांचे प्रश्न असे की अरे आम्ही इतकी कामं करतो, आम्हाला कोणी शिकवलं नाही. काम कामाचा गुरु. करता करता माणसाला समजतं, कशाला शिकवावं लागतं. अर्थात शिकवावं हे लागतं, परंतु एका मर्यादेबाहेर शिकवता कामा नये हे त्यांना कळत नाही. आणि त्यावर पुन्हा त्यांचं म्हणणं असं की शिकलेला माणूस ओळखायचा कसा. शिकलेला माणूस ओळखायचा कसा. तुम्ही जर पेहरावावरून ओळखायला जाल तर न शिकलेला माणूस सुद्धा अप टू डेट असू शकतो. हे काय गमक कुठलं शिक्षणाचं. फक्त बोलण्यावरून तुम्ही म्हणाल तर कदाचित सिनेमात काम करणारा माणूस सुद्धा उत्तम इंग्लिश बोलू शकतो. फिल्म फेअर वाचून सुद्धा त्याला उत्तम इंग्लिश बोलता येतं. तो मोठा तुमच्यासारखा लर्नेड असेल असं नाही. मग नेमकं शिक्षणाचं वेगळेपण कशात आहे. म्हटलं इतकी चर्चा काही करता येणार नाही. तुझा म्हणणं महत्त्वाचं आहे आणि मुद्दाही विचारात घेण्यासारखा आहे, पण तुझं समाधान मी करू शकत नाही. त्या मीच शेवटी माझ्या मनाशी विचार करतो की आपण मुलांचा थोडा विचार करूया, त्यांना स्वातंत्र्य देऊया, त्यांना मनासारखा अभ्यास करू द्या, परीक्षेचं ओझं त्यांच्या मनावरून काढून टाका. आणि एवढंच म्हणा, तुमच्या आवडीची कुठलीही 10 पुस्तकं वाचा, कोणतीही 10. त्यावरचे प्रश्न विचारले जातील. मुलं आवडीनं ती पुस्तकं वाचतील. तुम्ही गीता रहस्य वाचा, आधुनिक भारत वाचा, भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास वाचा, खांडेकरांचं साहित्य वाचा, श्रीव माट्यांचं साहित्य वाचा, तुम्ही कुसुमाग्रजांचं चरित्र आणि कविता वाचा. तुमच्या आवडीची 10 पुस्तकं तुम्ही वाचा. आम्ही त्यावर प्रश्न विचारू. अर्धा भाग तोंडी असेल, अर्धा लेखी असेल. अशी परीक्षा ठेवायला काय हरकत आहे. त्यामुळे मुलांचा अभ्यास होईल, आवडीच्या पुस्तकं वाचतील. पण तसं नाही हे आम्ही सांगतो तेच. आणि नवनीत कंपनीच्या कार्यालयात जाऊन आपल्या बुद्धीचा विमा उतरल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. मी माझा काय त्या कंपनीला विरोध नाही, कारण आता मी विरोध करून फायदा काय. मुलं करायचं तेच करतात. मुले अडचणीत आहेत म्हणून ते करतात. म्हणून मुलांना सावरण्यासाठी त्यांच्या बुद्धीचं, व्यक्तिमत्वाचं भरणपोषण होऊन मुक्तपणे या जगात सन्माननीय नागरिकत्वाचा अंगीकार करून स्वतःचं, समाजाचं आणि देशाचं कल्याण त्यांना साधता येईल असं वातावरण शिक्षणामुळे खरं निर्माण व्हायला हवं. आणि त्यामध्ये भारत हा अयशस्वी झालेला देश आहे. जपानमध्ये सायन्स हे जपानी भाषेत शिकवलं जातं. चीनमध्ये चीनी भाषेत शिकवलं जातं. रशियन माणूस इंग्लिशमधून विज्ञान शिकत नाही. म्हणजे या सर्व राष्ट्रामध्ये कॉम्प्युटर सायन्सपासून ॲटम बॉम्बच्या निर्मितीपर्यंत शिक्षण हे त्यांच्या भाषेतून दिलं जातं. आज महाराष्ट्रामध्ये इतकं उच्च शिक्षण मराठीतून देता येणं शक्य होईल का. आपण विचार करा. का नाही तर मुळात आम्हीच शिकलो नाही. आम्हाला तीच परिभाषा वापरण्याची सवय, संकल्पना समजली नाही. त्यानंतर पदव्यांचा अभ्यास नाही. जपानमध्ये लहान लहान मुलीसुद्धा टीव्ही दुरुस्त करणं, त्याचे पार्ट्स तयार करणं हे काम करतात. शाळेत वगैरे जात नाहीत. तेवढं शिक्षण तेवढ्या बळावर सुखानं जगतात. म्हणून आपल्या जीवनामध्ये ज्ञानयोग आचरणं, ज्ञानविज्ञान संपन्न होणं हा एक भाग झाला. जरुरी इतकं ज्ञान घेणं हा दुसरा भाग झाला. आणि थोड्या ज्ञानाच्या बळावरती कार्यक्षमतापणाला लावून सुखानं जगता येणं हा त्याच्या पुढचा भाग झाला. म्हणून शिक्षणामध्ये सगळे प्रकार भेद करत ठेवले पाहिजे. मुलं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आम्ही परीक्षा घेतो.
हे पुन्हा हास्यास्पद गोष्ट पहा की या काळामध्ये परीक्षा घ्याव्यात का? उन्हाळ्या हा काही परीक्षेला अनुकूल काळ आहे का? याच्या इतका प्रतिकूल काळ नाही. आणि या काळात या वयातल्या मुलांची परीक्षा घेणं किती हाल होतात त्या मुलांचे. काही नाही, कोणाला दया नाही, काही नाही. असं का होईल? ठीक आहे बा, या टाकाऊ परीक्षा आहेत आणि कालाबाह्य शिक्षण पद्धती आहे. परीक्षा तरी जानेवारीत घ्या. आता बीड भागात जर परीक्षा चालू असली समजा उन्हाळ्यात, काय त्या मुलांचे हाल होत असतील. म्हणजे नळाला पाणी नाही, घाम फुटतोय, अस्वस्थता आहे आणि परीक्षा द्या. कसं माणसं तरी निष्ठुर होतात पोटच्या मुलांच्या बाबतीत. ह्या परीक्षा फेब्रुवारीच्या पुढं कधीही जाऊ देता कामा नये, कधीही जाऊ देता कामा नये. त्या आपल्याकडे आयटीत घेतल्या जातात. आणि कर्मचारी संपावर असले तर आता आमच्या शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा 22 मेला सुरू होणार आहेत. हे पुढे लग्न कार्य वगैरे कधी होतील माहीत नाही, म्हणजे शेवटच्या परीक्षा संपून वगैरे. म्हणजे हे ऋतुमान बाकी आपणाला काहीही कळलं नाही तरी या सभागृहात असणाऱ्या बहुसंख्याक लोकांचं मत हेच आहे की परीक्षा ऐन उन्हाळ्यात नसाव्यात. म्हणजे ज्या गोष्टीवर आपलं एकमत आहे ती गोष्ट सुद्धा प्रत्यक्षात येत नाही. मग जिच्यामध्ये आपलं एकमत होत नाही ती अस्तित्वात येईल कशी, हा प्रश्न. म्हणून हे सुद्धा बदलायला हवं खरं. मग हे पाहिलं, सांगून पाहिलं. पण आज मी जाहीरपणे का बोलतोय? अहो, नवले साहेबांनी निदान याची टेप काढून ती जरी थेट मुंबईपर्यंत नेली तरी 2 माणसं कदाचित विचार करतील. म्हणजे माझा शैक्षणिक स्वार्थ याच्या मागे आहे की ही मतं जाऊन धडकली पाहिजेत. तुम्ही स्वीकारू नका, फेकून द्या, पण शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्या आयुष्याची हयात वेचणाऱ्या एका माणसाचं दुःख त्यानं जाहीरपणे बोलून दाखवलं. याचं कारण त्याचं विद्यार्थ्यांच्यावरती प्रेम होतं आणि म्हणून हा विचार केला पाहिजे. दुसरा एक महत्वाचा भाग असा की आपण एखाद्या वस्तूचं मूल्यमापन करतो. मग हा कूलर आहे तर आपण वापरून बघतो की खरंच काय गार वाटतंय का, निदान त्याच्या जवळ पाठ टेकवल्यावर तरी बरं वाटतंय का, इतकं तरी आपण बघतो. म्हणजे पडताळून पाहिल्याशिवाय आपण त्या वस्तूविषयी अभिप्राय व्यक्त करत नाही. एखादी खुर्ची 4 पाय आहेत पण 3 टेकतात, घेईल का कोणी ती खुर्ची? तसं हे मूल्यमापन हे प्रत्यक्षात घडलं पाहिजे. तसं ज्या विद्यार्थ्याच्या व्यक्तित्वाचं मूल्यमापन तुम्ही करता त्याला तुम्ही डोळ्यांनी पाहिलंय का? नाही. मग तुम्ही तपासलं काय? तर ही उत्तरपत्रिका, या उत्तरपत्रिकेत कलावंत, सेनापती, नेता हा या उत्तरपत्रिकेत तुम्हाला सापडेल का? हे शक्य नाही. प्रतिभावंत दिसणार नाही. मग ह्या उत्तरपत्रिकेत असतं काय? काय नाही. तुम्ही विचारलेल्या प्रश्नाची उत्तर, ही उत्तरं बरोबर की चूक? तुमचे प्रश्न चूक, पण उत्तरं प्रश्नाला धरून म्हणून बरोबर चूक. म्हणजे इथे काय मला सांगा की विद्यार्थी नजरेआड ठेवून त्यांचं मूल्यमापन आम्ही करतो. आमचे विद्यार्थी क्षमाशील आहेत असंच मी म्हणतो. की जसं आता सैन्यात भरती करायची झाली, अहो माणूस बघून कराल का? काही नाही, 4 प्रश्नाची उत्तरे आणि त्यावरून सैन्य भरती केली जाते का? म्हणून शेवटी रुपया सुद्धा पूर्वी वाजवून घेतला जात असे, नोट सुद्धा निरखून पाहिली जाते. मग माणूस एकदा तरी निरखून पाहावा असं वाटायला हवं. हजारो विद्यार्थ्यांची परीक्षा कशी घेणार? काय हरकत आहे? तुम्ही वर्षभर हे सत्र चालू ठेवा ना. हे 10 दिवसात बसवता कशाला? आणि परदेशातली मूल्यमापन पद्धती अशी आहे की तुमच्या हाताखाली शिकणारे विद्यार्थी तुम्हाला माहीत असतात. ठीक आहे, आज तुला बरं नाही का, मी दुसरा पेपर तुझ्यासाठी काढीन, 2 दिवसांनी परीक्षा घे. पुन्हा त्याची परीक्षा घेतली जाते. म्हणजे त्या तारखेला जो त्या पेपराला बसत नाही तो नापास, कायमचा नापास असं नाही. सर मी 1 महिन्यानंतर ही परीक्षा देऊ शकतो, चालेल? माझ्या घरी काही अडचणी होत्या, आई आजारी होती, तर चालेल असं त्यांच्याकडं म्हटलं जातं की 1 महिन्यानंतर तुझी परीक्षा घेतो. आपल्याकडं तसं नाही. कोर्टाची तारीख बदलता येते, परीक्षेची तारीख बदलता येत नाही. खरं परीक्षा इतक्या निष्ठुर असाव्यात का? म्हणजे यावर विचारच फक्त मी खरं आपणाला प्रश्न का विचारतो तर माझा आपल्या बुद्धिमत्तेवर आणि विचारशीलतेवर विश्वास आहे की कधीतरी विचारसभेमध्येच हे प्रश्न उपस्थित केले पाहिजे आणि याची उत्तरं आपण सगळ्यांनी शोधली पाहिजे. आणि वरपर्यंत जर हे गेलं लोण तर बरं होईल. उन्हाळ्यात परीक्षा घेऊ नका आणि परीक्षेची सुद्धा गरज भासणार नाही. मुलांना तुम्ही मनापासून शिकवा. मला एवढंच शिकवायचं आहे, तुम्ही बाजूला व्हा. प्राध्यापकांना समजा एक 5 वर्षाचं काम द्या, 10 वर्षाचा पगार द्या, तुम्ही दुसरीकडे जा, दुसरं काम करा.
हे अमेरिकेत होतं. एखादी शिक्षण संस्था किंवा एखादं डिपार्टमेंटल स्टोअर बंद पडू शकतं. ती सगळी माणसं उचलून दुसऱ्या कुठल्या तरी क्षेत्रात सामावली जातात. माणसाला अनेक गोष्टी जमल्या पाहिजेत असा त्यांचा आग्रह आहे. आपल्याकडे तसं नाही. हे सगळे स्पेशालिस्ट आहेत आपल्याकडे. मी यातच अधिक विचार केलेला आहे. नाही, डाव्या डोळ्यांचा मी डॉक्टर आहे, उजव्या डोळ्याचा नाही. आता हे जर असलं स्पेशलायझेशन झालं तर त्या माणसाच्या विद्येचा उपयोग कसा होणार हा मोठा प्रश्न. म्हणून हे सगळं चित्र बदलावं लागणार आहे. मी मुलांना एवढंच म्हणेन की तुम्हाला सुखानं जगता यावं यासाठी तुमचं आरोग्य तुम्हाला सांभाळावं लागेल. तुम्हाला एखादं नैपुण्य आयुष्यामध्ये आत्मसात करावं लागेल. पानपट्टीवाला प्रत्येक गावातला पानपट्टीवाला जगतो, हातगाडीवाला जगतो, आणि तुम्ही MA MCOM होऊन जगत नाही. काय नेमकं रिटेपण आहे याचा विचार तुम्ही सुद्धा करा. म्हणजे पानपट्टीवाल्याला पैसे मिळतात आणि तुम्हाला मिळत नाही. याचं कारण तो जगाची एक गरज भागवतो. तुम्हाला कोणाची कुठलीही गरज जर भागवता येत नसेल तर जगाला तुमची गरज नसेल हे लक्षात ठेवा. अशा स्थितीत शासनानं समाजानं तुम्हाला सांभाळावं ही अपेक्षा तुम्ही तरी का बाळगता. इंदिरा किचन्स काढली. आमचे काही विद्यार्थी होते, मी त्यांना सांगितलं. ते म्हणाले, सर उत्तम भाकरी करता येते, आम्ही तिथं भाकरी करण्याचं काम करतो, आम्हाला दिवसाकाठी 50 रुपये मिळतात, छान चाललंय. मुलं शिकणार भाकरी करतात. बरं वाटलं म्हटलं. तर तसं काय नाही, भाकरी खाता येते पण करता येत नाही. म्हणजे खायला सुद्धा दुसरी माणसं नेमायची जर वेळ आली तर सांगा त्या भाकरीचं भाग्य कधी उदयाला येणार. म्हणून हे सगळं खरं बदलावं लागणार. त्याच्यासाठी मग टागोरांची पद्धती. स्वतः रवींद्रनाथ टागोर फार शिकले नाही म्हणून त्यांनी मुलांना मुक्त वातावरणात शिकवलं. इथे नदी वाहते आहे, उतरायचं आहे तुला पाण्यात, भीती वाटत नाही, मी येतो बरोबर, चल उतर, पोहायला शिकवतो. दिसलं हे झाड, चढता येईल तुला, चल मी तुला शिकवतो. असं करीत त्या निसर्गाचा परिचय करून द्यायचा. आणि मग हे बघ तुला आता काहीतरी नक्की वाटत असणार, काहीतरी वाटतं. मग तो मुलगा म्हणायचा मला बरं वाटतंय, किंवा विद्यार्थिनी मला बरं वाटतंय. तुला बरं वाटतंय का, पण सांग बरं वाटतं म्हणजे काय. एकसारखं हेच म्हणणार मला बरं वाटतंय, मला बरं वाटतंय. मला बरं वाटतंय म्हणजे खरं म्हणजे मला कविता लिहावी वाटते, मला लिहून दाखव. नाही, शेवटी आपल्या भावनांची अभिव्यक्ती आपल्या शब्दामध्ये आपण कशी करावी याचं नकळत शिक्षण देण्याची पद्धती टागोरांनी शोधून काढली. आणि त्यांच्या संस्थेतली मुलं सुद्धा दूरपर्यंत जाऊन पोहोचले. हे जर शिक्के तयार ठेवायचे आणि लगेच अमका झालाय तर अर्ज करून मोकळा. आज गांभीर्यानं खरं याचा विचार केला पाहिजे. आमच्या वाट्याला तर आता यातलं काही येणार नाही, पण मुलांना मात्र मी सांगतो तुम्ही कुठलं तरी काम शिका, काम करायला शिका. 1 वर्ष कॉलेज सोडून दिलं तरी चालेल. शिवणकाम शिका, लोहार काम शिका, गेलेला फ्यूज बसवायला शिका, जगण्यासाठी काय लागतं तेवढं तरी शिका, थोडं थोडं शिका. पण हे केल्यामुळं एक तरी निदान एका दिवसापुरती तरी काही निर्वाहाची तरतूद होईल असंही काही शिका. आणि त्याच वेळी माणूस महाज्ञानी झाला पाहिजे. अक्षरशः सिद्धांत रूप ज्ञान हेच खरं ज्ञान. त्या ज्ञाना इतकं पवित्र या जगात काहीही नाही. पण ते ज्ञानही संपादन करावं लागेल. म्हणजे दोन्ही बाजूने तयारी पाहिजे. त्या ज्ञानाची थोरवी चुकूनही कमी लेखू नये. ते ज्ञान खरंच श्रेष्ठ आहे. आपण कुठल्याही बुक स्टॉलमध्ये गेलात तर तुम्हाला इंग्लिश डिक्शनरीज बघा 10-20 प्रकारच्या दिसतील. याचं कारण एक इंग्लिश शब्दकोश 10 माणसं 20 वर्ष तयार करीत असतात. 20 वर्ष शब्दांची जोडणी करतात आणि मग ते पुस्तक तयार होतं. पॉलिटिक्स, सोशल सायकॉलॉजी, कुठलाही विषय असू दे, प्रमाणभूत ग्रंथ त्यांचे आहेत. याचं कारण त्या एका ग्रंथाच्या सिद्धतेसाठी आयुष्यातली 20 वर्ष वेचणारे विद्यावान, खरे विद्वान हे त्यांच्याकडे. आपल्याकडे अभ्यासक्रम जाहीर झाला ताबडतोब पुस्तकं तयार होतात. महिन्याच्या आत ती बाहेर येतात. इतकं सोपं आहे का लिहिणं, पुस्तकं वगैरे लिहिणं. पण काही लोकांचा हातखंड आहे असं माणसं. याचा अर्थ असा की खऱ्या ज्ञानाची उपेक्षा आहे. म्हणून कुठल्याही विषयावरती प्रातिनिधिक ग्रंथ तोच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दरवेळी कधी दिल्ली, मुंबई कुठेही गेले औरंगाबादवरून तर येताना अगदी नवीन डिक्शनरी घेऊन यायचे. आणि कुणी त्यांना विचारलं बाबा मी तुमच्यासाठी काय आणू, त्यावर ते म्हणायचे अजून बघ एखादी नवीन रिव्हाइज डिक्शनरी मिळाली तर माझ्यासाठी आण. असा ढीक असायचा. आणि मग एकेका शब्दाचा अर्थ शोधित 2-2 तास बाबासाहेब बसायचे. या डिक्शनरीतला अर्थ कोणता, त्यातला कोणता.
ही ज्ञानाची उपासना त्यांनी केली म्हणून ते घटना पंडित होऊ शकले, अन्यथा लोकांनी त्यांना मानलं नसतं. म्हणून हे विशुद्ध ज्ञान जे आहे, थिओरेटिकल म्हणा, त्याचीही गरज आहे, पण हे सुगंधासारखं आहे, अत्तरासारखं आहे. मुळात बाग पाहिजे, फुलं पाहिजेत, मग अत्तर आपोआप येईल. मुळात फुलंच जर नसतील तर अत्तर आणणार कुठून? मग लोक म्हणतात सिंथेटिक होऊ शकतं, त्याला तसा काही अर्थ नाही. आता आमरसाचे डबे मिळतात, पण म्हणून आंबराई नको याला काही अर्थ नाही. अहो, कुठेतरी आंब्याची झाडं असल्याशिवाय हे डबे भरणार कसे? म्हणून उपासनेतून सिद्ध होणारं ज्ञान संपादन करणारे योगी ही त्या त्या समाजाची गरज आहे. आणि म्हणून जुन्या पिढीमधले सगळे जे लोक नेते होते ते तसे विद्यासंपन्न होते. मग नेहरू असतील, शास्त्री असतील, कोणी असो, आणखी जयप्रकाश, हे सगळे लोक विद्वान होते आणि पांडित्य त्यांच्याजवळ होतं आणि कष्ट करण्याची तयारी होती. तिथेही आपण अपुरे आहोत. म्हणून मला असं वाटतं की ज्ञान, कर्म, संकल्प या जीवनाच्या सर्व स्तरावरती आपापलं कल्याण साधणाऱ्या खऱ्या विद्येचा शोध आणि निर्मिती ही काळाची आणि समाजाची गरज आहे. या एकाच गोष्टीकडे फक्त मी लक्ष वेधण्याचं काम एका व्याख्यानातून केलं आहे. ते एवढ्याचसाठी की माझा जन्म त्यात गेला. मला कोणी विचारलं तर मी सांगू शकेन, पण सहसा मला कोणी विचारत नाही. कारण ज्याला कळतं त्याला विचारायचं नाही आणि ज्याला कळत नाही त्याच्या हाती सर्व काही सोपवायचं, हे तंत्र झालेलं आहे. आणि आमचा मंत्र हा भिन्न असल्यामुळं मी तो सहसा कुठे जपत नाही. पण विचारलंच कोणी तर सांगतो. आज मात्र आपण न विचारता हे सांगितलं. याचं कारण असं की ज्या विषयाची उपासना जोपासना जन्मभर मी केली, त्या विषयाला सुद्धा कधीतरी माझ्याबरोबर व्यासपीठावरती येण्याचा मान द्यावा. कारण त्यानं मला भाकरी दिली, मी त्याला एखादं फूल तरी व्हावं म्हणून खरं या विषयावरती मी हे भाषण केलं. बाबासाहेब आंबेडकर कन्फ्युशसचं एक वचन नेहमी आपल्या अनुयायांना सांगत की अगदी तुमची सारी दौलत संपत आली आणि तुमच्याजवळ अगदी 2च नाणी उरली किंवा थोडीच संपत्ती उरली, 4च पैसे उरले, तर त्याचे 2 भाग पाडा. एका भागातून धान्य खरेदी करा आणि दुसऱ्या भागातून फुलं खरेदी करा. धान्य जगवण्याचं काम करील आणि फुलं जीवनाचा अर्थ सांगण्याचं काम करतील. त्या माणसाला धान्य आणि फुलं या दोहोंची गरज आहे, हे कळल्यावरच त्याचा उत्कर्ष घडतो. त्या आमच्या विद्येमध्ये हे दोन्ही गुणधर्म आले पाहिजे. काही गुण धान्याचे आणि काही सुगंधी फुलाचे. हे गुण जेव्हा आमच्या अभ्यासक्रमात प्रकट होतील तेव्हा आमच्या विद्यार्थ्यांच्या जीवनाचं सोनं होईल आणि आपला देश ही सोन्याची खाण होईल. एवढंच सांगून आपली रजा देतो. ही विनंतीची वाट न करता सरळ सरळ सुरुवात करतोय, कारण कवी मंडळ हे उदयाचली येऊ घातलेलं आहे आणि कुठल्याही क्षणी ते या ठिकाणी अवतीर्ण होईल. एकदा तुमचं लक्ष त्यांच्याकडे लागलं तर तुम्ही माझ्याकडे लक्ष तर देणार नाहीच, पण लक्षपूर्वक दुर्लक्ष केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शेवटी वाट्याला आलेला काळ आणि अवकाश हा कारणी लावावा असं वाटतं आणि मी बोलायला प्रारंभ करतोय. काल अर्थात शिक्षणाच्या संदर्भात थोडंफार बोलून गेलो आणि आज मानसशास्त्राचा प्राध्यापक या नात्यानं माझ्या वाचनात जे काही आलं आणि मी जो थोडाफार विचार केला त्यावरून असं वाटतं की काही गोष्टी लोकांना आवर्जून सांगितल्या पाहिजेत. कारण लोकांच्या मनामध्ये काही समज, काही गैरसमज, काही अपसमज असतात आणि त्यातले बरेचसे निराधार असतात. स्त्रिया आणि पुरुष यांच्या बुद्धिमत्तेमध्ये फरक असतो का याविषयी अमेरिकेमध्ये संशोधन घडलं आहे आणि स्त्री आणि पुरुष या एका कारणास्तव बुद्धीमध्ये कसलाही फरक असू शकत नाही. स्त्रिया बुद्धिमान असू शकतात, पुरुषही बुद्धिमान असू शकतात आणि काही स्त्रिया आणि पुरुष निर्बुद्धही असू शकतात. त्यामुळं बुद्धिमत्ता ही बाब व्यक्तिगत असते आणि प्रत्येक व्यक्तीची बुद्धिमत्ता ही तिच्या व्यक्तिगत अनुवंशावर अवलंबून असते. म्हणजे बुद्धीचा जातीशी संबंध नाही, नावाशी आडनावाशी संबंध नाही, शहराशी किंवा खेड्याशीही संबंध नाही. माझे आई वडील, त्यांचे आई वडील, त्यांचे आई वडील 8 पिढ्या मागे जावं लागेल आणि शेवटी यातून प्रवाहित होणारे जे वंशरेणू त्यावरती ही बुद्धिमत्ता अवलंबून असते. व्यक्तीचं रूप हे जसं व्यक्तीला इच्छेने बदलता येत नाही, हे माझा रंग, माझी उंची यामध्ये पार्लमेंटच्या ठरावानं किंवा विधानसभेच्या आग्रहास्तव कसलाही बदल होणार नाही. सरकार कुठलंही असलं
तरी मी बदलणार नाही. याचं कारण माझा हा पिंड ज्या घटकामुळे घडला त्याच्या मागे असणारी कारणं शरीरवैज्ञानिक असतात आणि ही शरीरवैज्ञानिक कारणं जाणून घेणं फारसं अवघड नाही असं शास्त्र सांगतं आणि ते बरोबर आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तिमत्वाचा बोध होऊ शकतो, त्याचं पृथक्करण देखील घडू शकतं अशी ग्वाही शास्त्रानं दिलेली आहे. आपण कधी कधी असं मानतो की जी माणसं गोरी उंटी आहेत, ज्यांच्या अंगावरचे कपडे बरे आहेत, जी शहरामधल्या बऱ्या भागात राहतात आणि जी व्याकरण शुद्ध बोलतात ती बुद्धिमान असतात अशी आपण समजूत करून घेतो आणि ती असतातही. पण बऱ्याच वेळा इतकं सगळं असून सुद्धा निसर्गदत्त बुद्धिमत्तेचं मान तेवढं असेलच असं नाही. एखादा खेडवळ माणूस सुद्धा अतिशय बुद्धिमान असतो. तो व्याकरण शुद्ध बोलू शकत नाही, तो महाज्ञानी असत नाही, पण तरीही तो बुद्धिमान असतो. बुद्धिमान माणूस हा समोरच्या परिस्थितीचं मर्म क्षणात जाणू शकतो आणि वाट कशी काढायची हे त्याला कळू शकतं. त्या पडलेला पेच प्रसंग आणि त्यातून वाट काढण्याची शक्ती यावरती बुद्धिमत्तेचं शेवटी मूल्यमापन करावं लागतं. माणूस नुसताच विद्वान असेल आणि त्याच्या पुढे जर प्रश्न असेल तर तो त्या प्रश्नाचं फक्त चिंतन करील आणि प्रश्नाची व्याख्या करील आणि प्रत्यक्षात काही न करता नुसता बसून राहील. घराला आग लागली तर काय करावं, तर आग म्हणजे काय याचं तो विवरण करील, घर जळून खाक होईल. परंतु जो खरंच बुद्धिमान आणि चलाक असेल तो ताबडतोब न पेटलेल्या वस्तू बाजूला करील आणि पेटलेल्या वस्तूवरती पाणी ओतण्याचा प्रयत्न करील. हे त्याच्या परीनं तो मार्ग काढीत राहील. म्हणून आयुष्यामध्ये अडचणीतून मार्ग काढण्याची शक्ती ज्याच्या अंगात विपुल प्रमाणात आहे त्याला बुद्धिमान म्हणावं असं शास्त्रज्ञ सांगतात. आणि ही त्याची बुद्धिमत्ता ही त्याच्या वाडवडिलांकडून त्याला मिळालेली भेट असते. शाळेमध्ये बुद्धी दिली जात नाही, माहिती दिली जाते. कॉलेजमध्ये आणि विद्यापीठात सुद्धा बुद्धिदान समारंभ नसतो, असतो तो फक्त पदवीदान समारंभ. पण आपल्याला बुद्धी आहे हे वेळेवरती कळणं फायद्याचं आहे असं मला वाटतं. काही शास्त्रज्ञ असं सांगतात की बुद्धीमध्ये 2 महत्वाचे घटक असतात. बुद्धिमान वकील, बुद्धिमान डॉक्टर, बुद्धिमान शेतकरी, बुद्धिमान व्यापारी हे बुद्धिमान असतात. व्यापारीही बुद्धिमान असतो, शेतकरीही बुद्धिमान असतो. पण शेतकरी इंजिनियर होऊ शकत नाही, इंजिनियर डॉक्टर होऊ शकत नाही. दोघेही बुद्धिमान असतील, तिघेही बुद्धिमान असतील. तर बुद्धिमत्तेमध्ये पुन्हा 2 महत्वाचे घटक असे की एक सर्वसाधारण घटक की जगामधल्या सर्व बुद्धिमंतामध्ये समानतेनं आढळणारा एक घटक असतो. त्याला ते जी फॅक्टर म्हणतात की सर्वसाधारण घटक, सामान्य घटक. परंतु एखादा वेगळा व्यवसाय किंवा एखादं कार्य करण्यासाठी आवश्यक असणारा भिन्न घटक याला ते स्पेसिफिक फॅक्टर असं नाव देतात. हा विशेष घटक. वकिली करण्यासाठी हा एस फॅक्टर तुम्हाला आवश्यक आहे, इंजिनियर होण्यासाठी S1 आवश्यक आहे, डॉक्टर होण्यासाठी S2 आवश्यक आहे. परंतु जी फॅक्टर हा सगळ्यांना कॉमन असतो असं ते सांगतात. आणि हेही पटण्यासारखं आहे. म्हणून आपला मुलगा हा पुढे काय व्हावा हे ठरवण्यापूर्वी त्याच्यामध्ये असणारा जी फॅक्टर तुम्हाला कळू शकेल, पण S फॅक्टर तुम्हाला शोधावा लागेल. आणि त्याच्यासाठी मानसशास्त्रीय कसोट्याही आता निघालेल्या आहेत की एकूण बुद्धिमत्ता आणि अभिरुची यांचं मापन करणाऱ्या कसोट्या आहेत. म्हणून मुलांचं आपल्या हातून मातेरं होऊ नये असं ज्यांना वाटत असेल त्यांनी मुंबई, दिल्ली किंवा पुणे इथंपर्यंत जावं आणि तिथल्या काही केंद्रामध्ये